नमस्कार मित्रांनो, मी नवल शिंदे तुमचं स्वागत करतो अकल्ट मास्टर क्लास एपिसोड 3 मध्ये. आज आपण बोलणार आहोत एका अशा शक्तीबद्दल जी तुम्हाला दिसत नाही पण तुमचं पूर्ण जीवन बदलू शकते. मनाची ऑरा, माइंड ऑरा फील्ड. तुम्ही कधी अनुभवला आहे का? एखाद्या व्यक्तीला भेटताच अचानक शांत वाटणं किंवा काही लोकांच्या जवळ गेल्यावर विचित्र बेचैनी जाणवणं. हे तुमचं मन नसून त्यांच्या ऑराचा कंप तुमच्या ऑराला स्पर्श करत असतो. आजच्या भागात आपण समजून घेणार आहोत मनाची ऑरा म्हणजे नेमकं काय, ती कशी तयार होते आणि तिचा आपल्या विचारांवर, भावनांवर आणि कर्मावर किती खोल परिणाम होतो. चला हा रहस्यमय प्रवास एकत्र सुरू करूया. आपल्या आयुष्याकडे पाहताना अनेकदा एक प्रश्न पडतो, नाही का, की आपण आपल्या नशिबाचे शिल्पकार आहोत की मग नियती नावाच्या एका पूर्वनियोजित घरात राहणारे केवळ भाडेकरू. हा प्रश्नच खरं तर साधनेचा पाया आहे. अच्छा. आणि याचं उत्तर होकारार्थी आहे. विश्व हे गोंधळाचा पसारा नाही, ते एका अदृश्य पण अत्यंत शिस्तबद्ध नियमांवर चालतं. वैश्विक नियम? हो, वैश्विक नियम. हे अगदी गुरुत्वाकर्षणासारखेच आहेत. तुम्हाला ते माहीत असोत वा नसोत, ते तुमच्यावर, तुमच्या प्रत्येक विचारावर आणि प्रत्येक भावनेवर काम करतच असतात. आणि आजची आपली ही चर्चा याच वैश्विक नियमांच्या सखोल पैलूंवर आहे. बरेच जण लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल बोलतात, पण मला वाटतं तो फक्त एका मोठ्या चित्राचा छोटासा भाग आहे. अगदी. आज आपण त्यामागे काम करणाऱ्या मूळ फिजिक्सबद्दल, त्या ऊर्जेच्या गणिताबद्दल बोलणार आहोत. आणि यासाठी आपल्याकडे कायबॅलियनसारखे प्राचीन ग्रंथ आणि ऑरा विश्लेषणातील अनेक वर्षांच्या अनुभवांचा आधार आहे. बरोबर बरोबर. आकर्षण हे अंतिम फळ आहे, पण त्या फळाला पोषण देणारं जे मूळ आहे ना, ते आहे कंपन, व्हायब्रेशन. त्यामुळे आज आपण आकर्षणाच्या पलीकडे जाऊन कंपनाच्या विज्ञानावर बोलूया. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम आहे कंपनाचा नियम. कंपनाचा नियम म्हणजे प्रत्येक गोष्ट व्हायब्रेट होते. पण याचा अर्थ काय? म्हणजे आपण एक प्रकारचे रेडिओ स्टेशन आहोत जे सतत सिग्नल पाठवत असतं. ही एक चांगली उपमा आहे, पण ती थोडी अपूर्ण आहे. अच्छा. आपण सिग्नल पाठवतो यापेक्षा जास्त आपण स्वतः एक ट्यूनिंग फोर्क आहोत असं समजणं जास्त योग्य ठरेल. ट्यूनिंग फोर्क? हो. म्हणजे बघा, जेव्हा आपण चिंतेने कंप पावत असतो तेव्हा आपण विश्वाच्या दुसऱ्या कोपऱ्यातून चिंतेच्या घटना ओढून आणत नाही. उलट आपल्या आजूबाजूला आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या चिंतेच्या कंपनांशी आपण जुळून जातो, रेझोनेट होतो. अच्छा, रेझोनेट होतो. मग आपल्याला फक्त तेच दिसायला, ऐकायला आणि अनुभवायला लागतं. आपण चुंबक नाही, आपण एक रेझोनेटर आहोत, एक अनुवादक आहोत. म्हणजे आपण घटना आकर्षित नाही करत, तर आपण त्या घटना अनुभवण्यासाठी स्वतःला ट्यून करतो. पण मग या ट्यूनिंगची, या कंपनाची सुरुवात कुठे होते? त्याचा सोर्स कोड काय आहे? त्याचा सोर्स कोड आहे दुसरा नियम, मानसिकतेचा नियम. कायबेलियनमधलं पहिलं आणि सर्वात गहन तत्व आहे, द ऑल इज माइंड, द युनिव्हर्स इज मेंटल. सर्व काही मन आहे, हे विश्व मानसिक आहे. अगदी. हे ऐकायला खूप मोठं आणि अमूर्त वाटतं. सर्व काही मन आहे, याचा आपल्या दैनंदिन जीवनासाठी काय अर्थ होतो? याचा अर्थ असा की हे विश्व म्हणजे एक मोठं चैतन्य आहे, एक वैश्विक मन, आणि आपण त्या वैश्विक मनाचे छोटे छोटे बिंदू आहोत ज्याद्वारे ते स्वतःचा अनुभव घेत आहे. अच्छा. आपले विचार केवळ आपल्या डोक्यातल्या रासायनिक प्रक्रिया नाहीत, ते या वैश्विक मनामधले तरंग आहेत. आपल्या वास्तवाची ब्लूप्रिंट ती आपल्या मनात तयार होते. ब्लूप्रिंट मनात तयार होते? हो. हा क्रम समजून घेणं महत्वाचं आहे. आधी मनात एक विचार किंवा भावना जन्म घेते, त्यातून एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा निर्माण होते. ती ऊर्जा आपल्या शरीराभोवती एक कंपन, एक व्हायब्रेशन तयार करते, जे आपल्या ऑरामध्ये स्पष्ट दिसतं. आणि मग ते कंपन आपल्या आयुष्यात तशाच प्रकारच्या परिस्थिती आणि लोकांना प्रतिध्वनित करतं. मन, ऊर्जा, कंपन, ऑरा आणि मग परिणाम, ज्याला आपण नशीब म्हणतो. म्हणजे ही आपल्या वास्तवाची पूर्ण आर्किटेक्चर आहे. अगदी. ठीक आहे. म्हणजे मन हे मूळ आहे आणि ते कंपन निर्माण करतं. पण मग आपल्या कृती आणि त्याचे परिणाम, याचा काय? म्हणजे ज्याला आपण कर्म म्हणतो, तो भाग कुठे येतो? तुम्ही एकदम बरोबर मुद्दा पकडला. त्या संपूर्ण साखळीला नियंत्रित करणारा कोणता नियम आहे? आणि इथेच तिसरा नियम येतो, जो या सगळ्याला एकत्र बांधतो, कारण आणि परिणामाचा नियम. कर्माचा नियम? हो, यालाच कर्माचा नियम म्हणतात.
विश्वात काहीही योगायोगाने घडत नाही. प्रत्येक परिणामामागे कारण आहे. पण हे फक्त जसे पेराल तसे उगवेल इतकं सोपं नाही. अच्छा. आपला प्रत्येक विचार एक बीज आहे. आपली प्रत्येक भावना त्या बीजाला मिळणारा रंग आणि पोस आहे. आणि आपली प्रत्येक कृती त्यातून निर्माण होणारा एक तरंग आहे, एक लहर आहे. ही लहर विश्वात पसरते आणि केवळ तसाच परिणाम परत आणत नाही, तर त्या परिणामाची संपूर्ण इकोसिस्टम तयार करते. ही कोणतीही जादू नाही. नाही, हे ऊर्जेचे शुद्ध भौतिकशास्त्र आहे. हे सगळं तार्किक वाटतं, पण मग एक मोठी अडचण येते. अनेक लोक म्हणतात, मी सकारात्मक विचार करण्याचा खूप प्रयत्न करतो, पण माझ्या आयुष्यात काहीच बदलत नाही. उलट हे सगळं खोटं वाटायला लागतं. असं का होतं? हा लाख मोलाचा प्रश्न आहे. आणि याचं उत्तर कॅबेलियनच्या एका दुसऱ्या तितक्याच महत्वाच्या नियमात दडलं आहे. कोणत्या नियम? तो म्हणजे ध्रुवीयतेचा नियम, द लॉ ऑफ पोलॅरिटी. ध्रुवीयतेचा नियम? हो. हा नियम सांगतो की प्रत्येक गोष्टीला दोन ध्रुव असतात. प्रेम आणि द्वेष या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत, त्या एकाच ऊर्जेच्या दोन टोकाच्या फ्रिक्वेन्सी आहेत. अच्छा. तसंच भीती आणि धैर्य या दोन वेगळ्या भावना नाहीत, त्या एकाच स्पेक्ट्रमवर आहेत. लोक चूक काय करतात की ते भीती किंवा नकारात्मकतेला नाकारण्याचा किंवा दाबण्याचा प्रयत्न करतात. हो, ते टाळतात. अगदी. पण ऊर्जा कधीच नष्ट होत नाही, तिचं फक्त रूपांतर होऊ शकतं. म्हणजे भीतीला संपवण्याऐवजी तिचं रूपांतर करायचं, हे कसं शक्य आहे? बरोबर. पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे मनाच्या स्तरावर स्वतःला खोटं सांगणं की मला भीती वाटत नाही. पण मॅनिफेस्टेशन किंवा प्रकटीकरण हे संपूर्ण अस्तित्वाचं कंपन आहे. हां, त्यासाठी विचारांच्या पलीकडे जावं लागतं. हो. ध्रुवीयतेचा नियम वापरून आपण जाणीवपूर्वक आपल्या भावनेच्या स्केलवर वर चढू शकतो. भीतीकडून थेट धैर्यावर उडी मारणं शक्य नसेल, पण भीतीकडून उदासीनता, उदासीनतेकडून स्वीकार आणि स्वीकारातून धैर्याकडे प्रवास करणं शक्य आहे. हे ऊर्जेचं अल्केमी आहे. अगदी. फक्त विचार नाही, तर विचार, भावना, विश्वास आणि कृती या सगळ्यांचा कंपन एका सुरात जुळून यायला हवं, तेव्हाच खरा बदल घडतो. हे खूपच महत्वाचं आहे. म्हणजे भावनांना दाबायचं नाही, तर त्यांच्याशी संवाद साधायचा. पण या धावपळीच्या आयुष्यात हे प्रत्यक्षात कसं करायचं? भावनेशी संवाद साधा याचा नेमका अर्थ काय? एखादं उदाहरण द्याल का? नक्कीच. समजा तुम्हाला अचानक खूप अस्वस्थ वाटायला लागलं, चिंता वाटू लागली. आपला पहिला प्रतिसाद काय असतो? आपण स्वतःचं लक्ष दुसरीकडे वळवतो, मोबाईल बघतो, काहीतरी खातो, कामात गुंतवून घेतो. आपण त्या भावनेला टाळतो. बरोबर. भावनेशी संवाद म्हणजे याच्या नेमका उलट करायचं. शांत बसा, डोळे बंद करा आणि त्या चिंतेच्या भावनेला आपल्या शरीरात कुठे जाणवत आहे ते अनुभवा. छातीत, पोटात, घशात. मग त्या भावनेला विचारा एका मित्राप्रमाणे, तू इथे का आली आहेस? तू मला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेस? तिला विचारायचं, हो, माझ्या आयुष्यात असं काय आहे ज्याकडे माझं लक्ष वेधण्याचा तू प्रयत्न करत आहेस? सुरुवातीला उत्तरे मिळणार नाहीत, पण तुम्ही जेव्हा त्या भावनेशी लढण्याऐवजी तिला जागा देता, तेव्हा ती हळूहळू तिचं कारण उघड करते. अच्छा. कदाचित कामाचा ताण असेल किंवा एखाद्या नात्यातली असुरक्षितता असेल. एकदा कारण कळलं की त्यावर काम करणं शक्य होतं. ही आहे भावनिक जागरूकता. हे खरंच खूप शक्तिशाली तंत्र आहे. आणि दुसरी कोणती सवय आहे जी आपल्या कंपनांना स्थिर ठेवण्यास मदत करू शकते? लोक कृतज्ञतेबद्दल म्हणजे ग्रॅटिट्यूडबद्दल खूप बोलतात, पण ते फक्त धन्यवाद म्हणण्यापुरतं मर्यादित आहे का? नाही, अजिबात नाही. कृतज्ञता म्हणजे केवळ शब्दांची यादी नाही, ती एक सखोल भावनिक आणि शारीरिक अवस्था आहे. रात्री झोपताना आज काय चांगलं झालं याची यादी करणं ही एक चांगली सुरुवात आहे, पण खरा उद्देश त्यामागे दडलेली भावना जागृत करणं आहे. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो, तेव्हा आपण माझ्याकडे हे नाही या कमतरतेच्या फ्रिक्वेन्सीमधून माझ्याकडे हे आहे या विपुलतेच्या फ्रिक्वेन्सीमध्ये प्रवेश करतो. अगदी. कृतज्ञता तुमच्या मेंदूची केमिस्ट्री बदलते, हृदयाची लय स्थिर करते आणि तुमच्या ऑराला तत्काळ तेजस्वी बनवते. ही केवळ एक चांगली सवय नाही, हे एक अत्यंत प्रभावी एनर्जी रिकॅलिब्रेशन टूल आहे. तुम्ही तुमच्या कामात हे नियम प्रत्यक्ष कसे काम करताना बघता?
एखादा अनुभव सांगाल का? हो, एक अनुभव मला नेहमी आठवतो. माझ्याकडे एक मोठे उद्योजक आले होते. ते त्यांच्या व्यवसायात प्रचंड यशस्वी होते. अच्छा. त्यांना जे हवं ते सहज मिळवत होते. जणू काही ते मॅनिफेस्टेशनचे मास्टर होते. पण त्याच वेळी त्यांचं आरोग्य ढासळत होतं आणि कौटुंबिक नातेसंबंधात प्रचंड तणाव होता. बापरे. जेव्हा मी त्यांच्या ऊर्जेचं विश्लेषण केलं तेव्हा एक विलक्षण गोष्ट दिसली. त्यांच्या व्यावसायिक ऊर्जेचं क्षेत्र, प्रोफेशनल एनर्जी फील्ड, ते अत्यंत शक्तिशाली, विस्तारलेलं आणि चुंबकीय होतं. पण त्याचवेळी त्यांचं वैयक्तिक ऊर्जेचं क्षेत्र, पर्सनल एनर्जी फील्ड, खूप संकुचित, कमकुवत आणि भेदरलेलं होतं. म्हणजे ते हे नियम फक्त एकाच क्षेत्रात वापरत होते. बरोबर. ते वैश्विक नियम त्यांच्या आयुष्याच्या एका भागात अत्यंत कुशलतेने वापरत होते, पण दुसऱ्या भागाकडे त्यांचं पूर्ण दुर्लक्ष झालं होतं. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की हे नियम म्हणजे काही जादूची कांडी नाहीये, जी एकदा फिरवली की सगळं ठीक होईल. तुम्ही तुमच्या आयुष्याच्या कोणत्या क्षेत्रात कोणती ऊर्जा गुंतवत आहात यावर सगळं अवलंबून आहे. अगदी. हे ऐकून मला एक महत्त्वाचा प्रश्न विचारावासा वाटतो. जेव्हा आपण म्हणतो की आपलं कंपन आपलं वास्तव ठरवतं, तेव्हा हे एखाद्या आजारी किंवा गरीब व्यक्तीसाठी खूप कठोर नाही का वाटत? यातून विक्टिम ब्लेमिंग म्हणजेच पीडितालाच दोष दिल्यासारखं नाही का होत? बाह्य परिस्थिती, सामाजिक आर्थिक घटक यांचं काहीच महत्त्व नाही का? हां, खूप संवेदनशील आणि महत्त्वाचा मुद्दा आहे आणि इथे गैरसमज होण्याची शक्यता सर्वात जास्त असते. वैश्विक नियमांचा अर्थ दोष देणे नाही, तर शक्ती प्रदान करणे आहे, एम्पॉवरमेंट. बाहेरची परिस्थिती खरी आहे, ती नाकारण्यात काहीच अर्थ नाही. सामाजिक अन्याय, आर्थिक विषमता, अपघात, आजारपण हे वास्तव आहे. बरोबर. पण त्या वास्तवाला तुम्ही आतून काय प्रतिसाद देता, तुमची आंतरिक स्थिती काय आहे, हे निवडण्याचं स्वातंत्र्य तुमच्याकडे नेहमी असतं. अच्छा. हे नियम तुम्हाला बाह्य परिस्थिती बदलण्याची हमी देत नाहीत, पण ते तुम्हाला त्या परिस्थितीतून मार्ग काढण्याची आंतरिक शक्ती देतात. तुमची ऊर्जा बदलल्याने कदाचित व्यवस्था बदलणार नाही, पण त्या व्यवस्थेत टिकून राहण्याचे, संधी शोधण्याचे आणि स्वतःसाठी एक वेगळा मार्ग तयार करण्याचे दरवाजे तुमच्यासाठी उघडू शकतात. म्हणजे हे नियंत्रणाबद्दल नाहीये, हे तुमच्या आंतरिक शक्तीच्या जागृतीबद्दल आहे. बरोबर. म्हणजे आपलं जीवन हे आपल्या आंतरिक स्थितीचं प्रतिबिंब आहे. वैश्विक नियम कळत नकळतपणे काम करतच असतात, पण जेव्हा आपण जाणीवपूर्वक त्यांच्यासोबत काम करायला लागतो, तेव्हा आपण आपल्या जीवनाचे केवळ प्रवासी न राहता सहशिल्पकार बनतो. हो. आपण भाडेकरूच्या भूमिकेतून घराच्या मालकाच्या भूमिकेत प्रवेश करतो. अगदी अचूक. आपण आपल्या वास्तवाला आकार देण्यास सुरुवात करतो. तर आजच्या या चर्चेतून हे स्पष्ट झालं की आपल्या ऊर्जेला आणि कंपनाला जाणीवपूर्वक आकार देऊन आपण आपलं वास्तव बदलू शकतो. हो, पण जाता जाता एक विचार सोडून जाते. आपण आपल्या ऊर्जेच्या त्या भागाला आकार देऊ शकतो जो आपल्याला दिसतो, ज्याची आपल्याला जाणीव आहे. पण आपल्या ऊर्जेचा एक असाही भाग असतो ज्याकडे आपण पाहणं नेहमीच टाळतो. आपली सावली, आपली शॅडो सेल्फ. जर आपले जागरूक विचार आणि भावना एवढे शक्तिशाली आहेत, तर त्या विचारांचं आणि भावनांचं काय जे आपण स्वतःपासूनही लपवून ठेवतो? आपली ती दडपलेली ऊर्जा, ती सावली आपल्या वास्तवाची कोणती अदृश्य ब्ल्यूप्रिंट तयार करत असेल, यावर विचार करायला हवा. तर मित्रांनो, ही होती माइंड ऑराची खोल यात्रा. आपला प्रत्येक विचार, प्रत्येक भावना आणि प्रत्येक निर्णय आपली ऑरा घडवत असतो. ऑरा बदलली की जीवन बदलतं, हा नियम कधीही चुकत नाही. जर हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर पुढच्या भागात आपण बोलणार आहोत ऑरा लीक्स आणि एनर्जी ड्रेन. तुमची ऊर्जा कुठे वाहून जाते? मी नवल शिंदे. आपल्या या आध्यात्मिक ऊर्जामय प्रवासात पुढच्या एपिसोडमध्ये पुन्हा भेटू. नमस्कार.